तर तिकडे अकोल्यामध्ये सुद्धा आता मतदारसंघात विधानसभेसाठीची निवडणुकीची सगळी रणधुमाळी आहे आणि मतदानाला सुरुवात झाली आहे। या सगळ्या संदर्भात मतदान केंद्रावरून आणखी तपशील देतील आमचे प्रतिनिधी जयेश गावंडे। विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला आज सुरुवात झाली आहे आणि या मतदानाची प्रक्रिया सध्या अकोला जिल्ह्यातील 1741 मतदान केंद्रांवर पार पडणार आहे आणि तब्बल 16,37,894 मतदार जे आहेत ते मतदानाचा आपला हक्क बजावणार आहेत। अकोला जिल्ह्यामध्ये एकूण 5 मतदारसंघ आहेत आणि या 5ही मतदारसंघामध्ये अतिशय चुरशीची अशी लढत पाहायला मिळत आहे आणि 70 उमेदवारांचा भाग्याचा फैसला करणारी ही निवडणूक सध्या सुरू झाली आहे आणि मतदाराचा सध्या उत्साह कमी असला तरी मात्र हा शहरी भागाचा परिणाम आहे। मात्र ग्रामीण भागामध्ये मतदारांचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय आणि शहरी भागात देखील आता हळूहळू मतदार जे आहेत ते मतदान केंद्रांवर येताना दिसत आहे आणि आपला हक्क बजावताना दिसत आहे। एकंदरीतच अकोला जिल्ह्यात पोलीस प्रशासन आणि प्रशासन सज्ज झाला आहे आणि मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत आणि जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावं असं आवाहन देखील प्रशासनानं केलं आहे। जयेश गावंडे, पुढारी न्यूज, अकोला। आणि याच्यानंतर पुढची बातमी शिर्डीमधून आहे। श्रीरामपूरचे शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या गाडीच्या दिशेने गोळीबार करण्यात आल्याची बातमी समजते। अशोकनगर परिसरामध्ये गोळीबाराचा हा सगळा प्रकार घडला। हवेत गोळ्या झाडल्या गेल्या, त्याच्यामुळे सुदैवानं कोणी जखमी झालं नाहीये। भाऊसाहेब कांबळे यांनी तक्रार दिली, त्याच्यावरून 4 अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। शिर्डीमध्ये अशोकनगर परिसरामध्ये हा सगळा प्रकार घडलाय। श्रीरामपूरचे शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या गाडीच्या दिशेने गोळीबार झालाय। याच्यानंतर आपण थेट वर्ध्यामध्ये जाणार आहोत। तिथे सुद्धा आता मतदानाची सुरुवात झाली आहे। आमचे प्रतिनिधी त्या संदर्भात आणखी तपशील देतील। वर्धा जिल्ह्यामध्ये मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। सध्या मतदार जो आहे हा मतदान केंद्रावर पोहोचत आहे। आपण वर्ध्यातील केसरीमल कन्या शाळेच्या मतदान केंद्रावर आहे आणि या केंद्रावर एक आगळीवेगळी थीम साकारण्यात आलेली आहे। जिल्हा वैशिष्ट्यपूर्ण पोलिंग स्टेशन असे याचे नाव ठेवलेले आहे। वर्धा जिल्ह्यातील जे वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहे यामध्ये सेवाग्राम येथील बापूकुटी असो की गीताई मंदिर असो वा विविध जे प्रेक्षणीय स्थळ आहे याचा उल्लेख दर्शवण्याचा प्रयत्न या थीमच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकता बापू कुटी आहे, सोबतच या बाजूने वर्धा जिल्ह्यातील जे वैशिष्ट्य आहे हे पण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे। तसेच वर्धा जिल्ह्याचा जर विचार केला तर एकूण 4 विधानसभा क्षेत्र असून 4ही विधानसभा क्षेत्रामध्ये 11,28,342 मतदार हा मतदानाचा हक्क बजावणार आहे। तर एकूण 1342 मतदान केंद्रावर ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आताच याचा आढावा घेतलेला आहे आणि मतदान केंद्राला विविध ते भेट देत आहे। मतदान करा असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे। पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा। थेट नागपूरमध्ये मतदानाची कशी सुरुवात झाली आहे, तिथे नेमकं कसं वातावरण आहे हे जाणून घेणार आहोत प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून। नागपुरातील भाजपचे उमेदवार प्रवीण दटके। प्रवीणजी, काय सांगाल, आज मतदान पार पडते, तुम्ही इथे आलेले आहात? माननीय सरसंघचालक मतदान करणार होते आणि सरसंघचालक मतदान करत असताना आपण असलं पाहिजे म्हणून मी इथे आलो। काय आवाहन कराल मग? तरी 100% मतदान करावं, देश हितात मतदान करावं, राज्य हितात करावं, नागपूर हितात करावं आणि मध्य नागपूर हितात करावं। मध्य नागपूरची काय स्थिती पाहत आहे तुम्ही? RSSचं मुख्यालय आहे। आमचा विचार लोकांपर्यंत आहे, आमच्या योजना सरकारच्या लोकांपर्यंत आहे आणि केलेलं काम लोकांपर्यंत आहे। तो आशीर्वाद 100% मिळेल आणि 100% कम्फर्टेबली विजय होईल। गेले काही दिवस तणावाचे होते, खूप मेहनत झाली, थकवा, पदयात्रा, रोज सकाळ संध्याकाळी फिरणे, लोकांना भेटी गाडी त्यामुळे होतं। पण ते काय, ते 20 दिवसाचं इलेक्शन होतं, 14 दिवसाचंच, त्यामुळे काही चिंता नव्हती। धन्यवाद। कॅमेरामन मंगेश हस्तकचा जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर। तर आपण बघतोय ठिकठिकाणी कशा पद्धतीनं मतदान आता सुरू झालेलं आहे। ते विधानसभेसाठीचं हे मतदान होत आहे आणि त्यासाठी ही सगळी रणधुमाळी आता सुरू झाली आहे। थेट जालन्यामध्ये आता आपण जाणार आहोत। प्रतिनिधी गौरव साळी तिथे नेमकं कशा पद्धतीनं मतदानाचं वातावरण आहे हे आपल्याला सांगणार आहेत।
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरुवात झालेली आहे. मी सध्या उभा आहे जालन्यातल्या भोकरदन या ठिकाणी. नवे भोकरदन या ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर मी सध्या उभा आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी मतदानाला सुरुवात झालेली आहे. महिला असेल, पुरुष असेल, त्याचबरोबर 9 मतदार या ठिकाणी येतात आणि आपला मतदानाचा हक्क जो आहे तो या ठिकाणी बजावताना पाहायला मिळत आहे. या ठिकाणी पोलीस देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहेत. आपल्यासोबत काकू आहेत. काकू, तुम्ही मतदान केलेलं आहे, काय सांगणार, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय तुला. ताई, तुम्हाला काय वाटतं? आम्ही आमचा हक्क बजावलाय. आज लवकरच मतदान केलेलं आहे का? बरं, काय कारण असेल? नाही, घरी लेट होईल म्हणून, पण सुरुवातीला गर्दी वगैरे कमी राहते ना, त्यासाठी. बरं, कशा प्रकारची व्यवस्था तुम्हाला या ठिकाणी देण्यात येत आहे? चांगल्या प्रकारची आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो, आज मतदानाला सुरुवात झालेली आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे. त्याचबरोबर जालना जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघात आज मतदानाला 7 वाजता सुरुवात झालेली आहे. आणि भोकरदनमध्ये देखील महिला, पुरुष आणि नवीन मतदार या ठिकाणी लवकरात लवकर सकाळच्या सुमारास, म्हणजे उन्हाच्या आधी मतदान करण्यावर आपला जो अधिकार आहे तो बजावताना पाहायला मिळत आहेत. गौरव साळी, पुढारी न्यूज, भोकरदन. आणि याच्यानंतर आपण सिंधुदुर्गमध्ये जाणार आहोत. प्रतिनिधी उमेश बुचडे आपल्यासोबत आहेत, जे तिथे नेमकं कशा पद्धतीचं मतदानाचं वातावरण आहे हे आपल्याला सांगतील. सिंधुदुर्गामध्ये सकाळच्या दरात मतदान सुरू झालेले आहे. शांततेत मतदान प्रक्रिया सुरू आहे. आपण पाहतो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे. ज्येष्ठ नागरिक प्रथमतः जे आहेत ते रांगेमध्ये जात आहेत. सकाळी आपण बघितलं तर प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक हे रांगेमध्ये येत आहेत आणि त्यांनी मतदान करायला सुरुवात केलेली आहे. एकंदरीत कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत आपण. या कणकवलीच्या या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर 5 या ठिकाणी आहोत. याच ठिकाणी आमदार वैभव नाईक हे देखील मतदान करण्यासाठी येणार आहेत आणि त्याच अनुषंगाने सध्या कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार नितेश राणे हे उमेदवार आहेत. तसेच त्यांच्या विरोधी आहेत ते संदेश पारकर हे त्यांच्या विरोधात लढत आहेत. तसेच कुडाळ आणि मालवणमध्ये बघितलं तर निलेश राणे विरुद्ध वैभव नाईक अशी लढत आहे. आणि सावंतवाडी बघितलं तर दीपक केसरकर विरुद्ध राजन तेली आणि अपक्ष उमेदवार हे देखील आहेत. विशाल परब आणि अर्चना घारे या देखील आहेत. आपण आता सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. एकंदरीत मतदान प्रक्रिया शांततेत सुरू आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 921 जी मतदान केंद्र आहेत त्या ठिकाणी मतदान होत आहे आणि पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे मोठा. आणि सकाळच्या सुद्धा शांततेत मतदान प्रक्रिया सुरू आहे. जे मतदार आहेत ते रांगेत उभे आहेत. ज्येष्ठ नागरिक प्रामुख्याने आपल्याला इथे दिसत आहेत. सकाळच्या सत्रात मतदान करताना कुठे ना कुठेतरी मतदान शांततेत पार पडावं अशी ही महसूल विभागाची पोलीस यंत्रणेची ही खबरदारी घेतलेली आपल्याला दिसत आहे. उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग. आणि आत्ताची आपण ही दृश्य बघतोय, बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव यानं सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. मतदान केंद्रावर तो आपला हक्क बजावण्यासाठी आला होता. तर इकडे मुंबईमध्ये मतदान कशा पद्धतीनं सुरू झालेलं आहे, तिथे नेमका कसा उत्साह दिसतोय, याबाबत आणखी तपशील देतील आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत. मुंबईत मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि आपण वांद्रे पश्चिमेतील मतदान केंद्रावर आहोत. आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी मतदान जे आहे ते सुरळीत पार पडत आहे आणि या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. कारण कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी निवडणूक आयोगाकडून देखील घेतली आहे आणि पोलिसांकडून घेण्यात आलेली आहे. आपण आता या मतदान केंद्रावर आहे, ज्या ठिकाणी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी मतदानाचा हक्क बजावला आणि त्यानंतर काही नागरिक देखील मतदानाचा हक्क बजावताना पाहायला मिळतात. काय सांगाल, तुम्ही मतदानाचा हक्क बजावलेला, मतदान केलेलं आहे, काय भावना आहेत, काय सांगाल जनतेला? सगळ्यांना वोट करायचं, मी पण वोट केलं. नक्कीच आपण जर बघितलं असाल तर इथे मतदान बजावलेलं आहे. काही तरुणी देखील आहेत. आपने वोट किया है, लोगों को क्या कहना चाहोगे? आप भी वोट कीजिए. फर्स्ट वोटर हो आप? नहीं, तो लोगों को क्या कहना चाहोगे? उन्हें भी वोट करना चाहिए क्योंकि हम सिटीजन्स हैं तो हमारी जिम्मेदारी है. मतदान केंद्रावर इथे गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळते. सगळे मतदानाचा हक्क बजावतात. सकाळी 7 वाजता खऱ्या अर्थानं मतदानाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे. पोलीस देखील इथे बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने आपण या ठिकाणी पाहिलं असेल तर सुरळीतपणे इथे मतदान जे आहे ते पार पडत आहे. आपने वोटिंग किया? हाँ, जस्ट. लोगों को क्या कहोगे? कि जल्दी आओ, अपना वोट देकर जाओ. ये अपना आज कोई हॉलिडे नहीं है. इट्स अ फाइनेंशियल एंड सोसाइटिकल राइट. इफ यू आर स्टेइंग इन इंडिया, इट्स अ राइट टू वोट and choose the best candidate that you deserve. That's it. Thank you. नक्की आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी तरुणी असतील, वृद्ध मतदार असतील, त्यासोबत पुरुष असतील, इथे मतदान हक्क बजावतात. वांद्रे
पश्चिम या ठिकाणी हे मतदार जे आहेत ही लाईन आहे. आपण जर बघितलं असाल तर मतदार आता मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर आलेले आहेत आणि ते आपला मतदानाचा हक्क बजावतात.